वाळू तस्करीवर कारवाईची वाढ पण दंड वसुलीत घसरण। महसूल विभागाची कार्यक्षमता प्रश्नचिन्हात। हिंगणघाट शहराला वडा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या वाळूमुळे शहर परिसर व ग्रामीण भागात वाळू तस्करीचे सत्र थांबण्याचं नाव घेत नाही। महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त पातळीवर कठोर पावले उचलण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यानंतरही प्रत्यक्षात कारवाईच्या तुलनेत दंडात्मक वसुली मात्र घटल्याचं समोर आलंय। मिळालेल्या माहितीनुसार सन 2022-2023 दरम्यान वाळू तस्करीच्या 81 प्रकरणांमध्ये तब्बल 23,01,250 दंड वसूल करण्यात आला। या कालावधीमध्ये 12 प्रकरणांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले। पुढील वर्षी म्हणजे 2023-2024 मध्ये कारवाईची संख्या वाढून 120 प्रकरणांमध्ये पोहोचली आणि 21,43,400 दंड वसूल करण्यात आलाय। या काळामध्ये 69 फौजदारी गुन्हे नोंदवले गेले तसेच 121 यंत्रसामग्री व वाहने जप्त करण्यात आली। मात्र 2024-2025 मध्ये प्रकरणाची संख्या अजूनही 101 इतकी असून दंड वसुलीत मोठी घट झाली आहे। या कालावधीमध्ये केवळ 15,06,100 इतकीच वसुली करण्यात आली असून 55 फौजदारी गुन्हे दाखल झाले व 116 यंत्रसामग्री आणि वाहने जप्त करण्यात आली। ही आकडेवारी स्पष्टपणे दाखवते की कारवाई वाढली असली तरी महसूल विभागाकडून मिळणाऱ्या दंडात्मक वसुलीत तीव्र घट झाली आहे। यावरून महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। आकाश बोरीकर, जनसंग्राम न्यूज, हिंगणघाट।